बैलाचा राणीमान पूर्ण असा शेट माणसासारखं चालणं वागणं विगणं सगळं जसं सांगू तसं तर आम्ही पुढे शेट लावून दिलं बैलाच्या नावाची खरेदी आम्ही नाशिकवरून केली होती. आमच्या मित्रांचाच बैल होता तो पण राजा बाबू म्हणून वासरू आहे आमचा. रामाच्या खालोखाल म्हणजे रामाचा मुलगाच समजा त्याच्या खालोखाल आमचा खूप नाव करणार आहे तो वासरू पण. एक दिवसात तीन बिनजोड केल्या नम्रातल्या पेडगावला एकाच दिवसात 3 बिनजोड. तर भरपूर जण आपण समोर तुम्ही खूप नामांकित असं नंदी रामाशेठ बघताय. नाव जसं युनिक आहे तसं काम देखील युनिक आहे. चला आता दादांची संवाद साधूया आणि बैलाबद्दल आपण पूर्ण माहिती घेऊया आणि आजच्या आयोजनाबद्दल पण पूर्ण माहिती घेऊया. तर दादा सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार. नमस्कार. आणि आपलं नाव सांगा. माझं नाव तनिष शैलेश टकले. आणि आपली गाडी मैदानात कोणाच्या नावाने पळते? आमची गाडी कैलासवासी शालिक बुवा टकले कौसा याच नावाने पळते आणि पुढे पण याच नावाने पळते. नाव नाही चेंज होणार. नाव नाही चेंज होणार. आणि आजचं नियोजन कसं ठरलं देसाईचं मैदानाचं? नियोजन म्हणजे सगळं दादाच करतो आमचे. आमचा खाली हातभार असतो. अच्छा. नियोजन आमचं पहिले झाली होती. आमची पहिली गाडी पडली. आता दुसरीला आम्ही असंच बसलो होतो तर मित्राला बोललो का आपलं नाव दे मी तुला बैल देतो. तर ती पण आमची मैत्रीपूर्वक शर्यत झाली. अलीगावचा तो वजीर आणि इथला पाखऱ्या होता रेवतीवरचा पाखऱ्या होता. ती काय आमची मैत्रीपूर्वक शर्यत होती. खास माझ्या मित्रांची बैल होती. ओके. देसाईचं मैदान नामांकित असं मैदान आपण बोलतो कारण की जसं काय घाटावर या पुण्या साईडला जर सातारा साईडला बोललो पुसेगावचं जसं मैदान असतं तसंच आपलं देसाईचं मैदान जसं काय 51 वर्ष झाली या मैदानाला अजूनपर्यंत चालू आहे आणि खूप पारंपरिक मैदान. या मैदानाबद्दल काय सांगाल? या मैदानाबद्दल म्हणजे आम्ही जन्माला पण आलो नव्हतो तिथून हा मैदान चालू आहे. आमच्या पिढ्यानपिढ्या म्हणजे आमच्या हा बैल आमचा पिंपलाचा स्वर्गीय ज्ञानेश्वर मुकादम आम्ही करार केले. शैलेश बिवा टाकले या शालिक बिवा टाकले यांच्या नावाने करार केले. आता सध्या त्यांच्या नावाने पळतो. या पूर्ण सीझन त्यांच्याच नावाने पळणार आहे. हा. आणि मला आता जरा बैलाबद्दल माहिती द्या. तर आपला रामाशेठ बैलाचं सर्वप्रथम मला नाव सांगा. नाव कसं काय युनिक आहे रामाशेठ म्हणून? नाव म्हणजे आम्ही घेतलं तेव्हा त्याचं नाव रामा होता. तर जसं आमच्या शर्ती करायला लागल्या चांगल्या चांगल्याच गाड्या असे ना बैलाचा राणीमान पूर्ण असा शेट माणसासारखं चालणं वागणं विगणं सगळं जसं सांगू तसं तर आम्ही पुढे शेट लावून दिलं बैलाच्या नावाने. खरेदी कशी झाली आपल्या बैलाची? खरेदी आम्ही नाशिकवरून केली होती. आमच्या मित्रांचाच बैल होता तो पण. आम्ही असंच गेलो बोलते बैल आहे गेलो आम्ही तिथे आम्ही डायरेक्ट बैल बघितला पूर्ण रक्कम देऊन बैल घेऊन आलो. पूर्ण एक वर्षात त्यांनी भरपूर आमचं नाव केले. कधी खरेदी झाली तरी कोणत्या सालाला? 2022 मध्ये. अच्छा. 23 मध्ये जानेवारी मध्ये. अच्छा. म्हणजे तेव्हापासून तर आतापर्यंत आपला बैल आपलं नाव करतच आहे. आणि बैलाचं नियोजन वगैरे करणं एकट्याचं काम नसतं. आपली पूर्ण टीम लागते. तर कोण कोण हातभाग लावतं यामध्ये? पूर्ण म्हणजे आता मैदानाला काढायचा असला शेटला फोन करतो की शेट आपला असं नियोजन करायचं आहे बैल आपल्याला टाकायचा आहे. आता पुढच्या मैदानाला पण आमचं चांगलंच नियोजन करू. जसं बैल भेटेल असं तसं आम्ही नियोजन करणारच आहे. पूर्ण आमची टीम मध्ये आहे. आणि आजच्या शर्यतीबद्दल काय सांगाल? आजच्या शर्यतीबद्दल असंच आम्ही बसलो होतो त्याला नाव देऊ तर ती झाली गाडी चांगली पडली आमची. पेऱ्याबद्दल काय सांगाल? आजचा पेरा कसा जुळून आलेला? पहिला म्हणजे आम्ही आमच्या मित्राचा अचानक झाला मैदानातच झाला तो पहिला. भिंगारचा गरुड म्हणून बैल आहे ते पण म्हणजे मागे आमचा चालू होता पहिल्याचा तो बैल गेला होता घाटावर. तर तिथं आज मैदानात दिसला आमची गाडी पडली होती तर त्यांना सांगितलं का आम्हाला पहिला द्या नाही तर तुम्ही तर नाव ठेवा. तर त्यावेळी नाव ठेवला होता बिंजोरला तर त्यांना जोर झाला. आणि बैलाचं पूर्ण डेलीचं रुटीन कसं असतं म्हणजे पूर्ण दिवसात आपण काय काय करतो? रेग्युलर जे असतात तेच काही नवीन नाही त्याच्यात काही. अच्छा. काही जण पोहटीसाठी वगैरे घेऊन जातात तर तसं तुम्ही काय करता? चालवतो बैलाला फक्त मैदानाचे 1 दिवस अगोदर बंद करतो चालवायचा. दुसरं खाणं बंद करतो. कारण की बैलाची शरीरदृष्टी जरा जास्त मोठे म्हणजे फिटनेसची जास्त गरज म्हणजे लक्ष दिलं जातं कारण की जेवढं शरीर मोठं त्याचं वजन तेवढं वाढू शकतं आणि त्याला पळण्यामध्ये जरा भारी पडू शकतं. तर याबद्दल काय सांगाल फिटनेस बद्दल? मागे पण खूप तब्येत झाली होती बैलाची तरी आम्ही कमीच केली कारण की जास्त ना अजून आम्हाला तब्येत बैलाची कमी करायची कारण की कसं मैदानाला आता पहिले आम्ही 1 दिवसाआड काढतो कसं गाड्या मोठ्या लागायला लागल्या त्याच्यामुळे आम्ही 4-5 दिवसाचा गॅप देतो. गॅप दिला तरी पण आम्हाला चालवायला लागतोच बैल पवनी काढायला लागतो. गॅप देण्यामागे काय कारण विशेष?
कारण की रेग्युलर जर पलवला पुढे पण आम्हाला बैल पलवायचा आहे. हम्म. याच्या नंतर पण आमचा दुसरा तयार झालेलाच आहे. हा. लवकरच तो पण 15-20 शर्ती झाल्या त्यांच्या. हा. तो पण आता लवकरच उजेडात येणार आहे. थोडीफार आम्हाला माहिती द्या, नाव वगैरे काय? राजा बाबू म्हणून वासरू आहे आमचा. रामाच्या खालोखाल म्हणजे रामाचा मुलगाच समजा, त्याच्या खालोखाल आमचा खूप नाव करणार आहे तो वासरू पण. कारण की आज पण मैदानात आमचे मित्र भेटले, तो सांगतो आम्हाला वासरू दे. हा. तो काही वासरू आम्हाला द्यायचं नाही, पण रामासारखं आमचं नाव करणार आहे 100% तो नंतर. तरी मग कधीपर्यंत आपल्याला तो दिसेल? तर पुढच्या मैदानापासून आम्ही बिंजोडला खेळणार आहे त्याच्यावर. खेळणार आहे. हा, त्यासाठी तर तुम्हाला शुभेच्छा. नंतर बिंजोडला खेळणार आहे. आपलं नाव सांगा. माझं नाव शैलेश शालिक टकले कौसा गाव. मला या शर्तीचं कमसे कम लहान वयापासून म्हणजे आज कमसे कम 40 वर्ष झाली तोही शौक आहे मला शर्तीचा. आमची जुनी बैलं पळायची त्या टायमाला 1 नंबरला बैल आमच्याची. काय सांगाल आता जुन्या शर्यती ज्या होत होत्या आणि आता ज्या शर्यत होत्या त्यामध्ये काय फरक आहे? त्यामध्ये लय फरक आहे. जुन्या शर्ती म्हणजे एकदम जुन्या पद्धतीने व्हायचे. आता जरा शौक वाढला, नवीन पोरं आली आणि शौक वाढला. कम्फर्टेबल होता. आता कम्फर्टेबल आता कुठला बैल कुठे लागेल ते सांगू शकत नाही. तेव्हा शर्यती जास्त म्हणजे कमीत कमी तुम्ही कशावर केलेल्या आहेत का? आता अंडा काय? बलदी अंडा बलदी. अंडा मेंढा. आणि नंतर मग माझ्या वडिलांचे नाव गाडी पळाली शालिक बिवाट टकले कौसा. हा. तेव्हा मग आम्ही 11,000 जास्त 11,000 याच्यावरती आम्ही खेळ खेळलो नाही. मग आता आम्हाला खेळ खेळायला लागतो 51,000 25,000 असे, म्हणजे 1 गोंडा 2 गोंडा 2.5 गोंडा अशी. आज आमची 2 गोंड्यावर शर्यत होती आज आमची पहिली शर्यत. आता गोंडा म्हणजे पैशाचा प्रकार झाले आणि आधीचा गोंडा म्हणजे तेव्हा काय विषय ते अंडा बालदी बोकड असे होते पहिले. अच्छा. हा. तेव्हाचा आनंद, पैशाचा विषय नव्हता. तेव्हाचा आनंद कसा व्यक्त कराल? कारण की तेव्हाचा आनंद लय भारी, याच्यापेक्षा पहिला आनंद लय भारी होता. नक्कीच, कारण की मित्रांनो तेव्हा भले पैसा नसेल पण भले आनंद भरपूर होता. हा नंदी आपला जिंकला तर घरी गेल्यावर आनंद आणि अड्ड्यात वगैरे आनंद वेगळाच तो आनंद होता. तेव्हा पैशाचा काय नव्हता. आणि आताच्या शर्यती पण तशा होतात चांगल्या, पण थोडाफार आता पैशाचंही आले. मोठ्या मोठ्या शर्यती पैशाने आपल्याला बघायला भेटतात. आता मी जो आहे ना कैलास शालिक बिवाट टकले हा. यांचा नाव टॉपला ठेवणार आणि टॉपलाच राहणार, 1 नंबर मध्येच खेळणार. आणि आपल्या बैलाचं नियोजन आपल्याला घाटावर मैदानाच्या खेळण्यामध्ये बघायला भेटणार आहे का? घाटावर तर मी किंग आहे. घाटावर माझं लय संबंध लागले आहेत आणि घाटावरती मी महिन्यात 4 वेळा घाटावर तुम्ही. तुमचं जरा एखादा एक्सपिरियन्स सांगा घाटावरचा, तुम्ही कसं व्यक्त कराल? घाटावर मी आता बिंजोळला खेळलो होतो. हा. माझा पंडितराव बैल हा. आणि माझ्या पेडगावच्या फाटीला आणि राजा बैल म्हणून माझा जुना राजा बैल माझा. तेव्हा मी चांगली गाडी मारली ती. नंतर 1 दिवसात 3 बिनजोड केले. 3 बिनजोड केल्या नम्रातल्या पेडगावला. एकाच दिवसात 3 बिनजोड. हा. तर भरपूर जण आपण बघतो की मैदानात आल्यावर एकच शर्यत आमचं करतात. नाव तो टॉपलाच आहे पहिल्यापासून. का दादा आपलं नाव टॉपलाच आहे पहिल्यापासून. टॉपलाच आहे. आपण भरपूर जण बघतो की एक मैदानात गेल्यावर एकच शर्यत करतात जास्त करून. तर तुम्ही त्या दिवशी 3 शर्यती केल्या. घाटावर 3 शर्ती केल्या मी. 3 केलेला. तर तेव्हाचा आनंद कसा व्यक्त करा? भरपूर आनंद झाला. आणि वडील आणि आमचं वडील एका गळ्यात घालून ना शर्यत करायची. प्रेमाने 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 शर्यत व्हायची आमची. असं काही नाही.